आता बघूया काही धार्मिक बातम्या। महाक्षेत्र हे पंढरी अनुपम्येची थोरी, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, असं महत्व पंढरपूरचं वर्णिलं आहे। आषाढी एकादशी निमित्त संतांच्या पालख्या पंढरपूरला रवाना होत आहेत। ज्ञानेश्वर कन्या संत गुलाबराव महाराजांची पालखी चांदूर बाजारहून निघाली आहे। संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, ना तरी बोलीजे माहेर, सायुज्य मुक्तीचे, असे हे संत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक आहेत। आषाढी एकादशीला संतांच्या पालख्या पंढरपूरला पोहोचतात, त्यासाठी पदयात्रा करत वारकरी पालखी घेऊन निघाले आहेत। ज्ञानेश्वर कन्या संत गुलाबराव महाराजांची पालखी चांदूर बाजारहून निघाली। अमरावतीमध्ये मुक्काम करून पालखीने प्रस्थान केलं। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। शहरातील न्यू आंबेडकर नगर बेलपुरा निवासी 35 वर्षीय युवकाचा मृतदेह पोलिसांनी रेल्वे रुळाजवळून ताब्यात घेतला। रवी ढोके अशी या युवकाची ओळख पटली असून त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास केला जात आहे। राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद या प्रकरणी केली आहे। 10 एप्रिलला झालेल्या लोकसभा निवडणुकीत हजारो मतदाते मतदानापासून वंचित राहिले। या मतदारांसाठी यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येतोय। याविषयीची माहिती जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली। 9 जून रोजी सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। 9 ते 30 जून पर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत। 21, 22 व 28, 29 जून रोजी विशेष मोहीम राबवल्या जाणार आहे। 15 जुलै गुरुवारपर्यंत दावे व हरकती निकाली काढल्या जातील। 25 जुलैपर्यंत डाटाबेस अद्ययावतीकरण करून गुरुवार 31 जुलै 2014 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल। परत काही मतदारांचे वाढतील, काही डिलीट होतील, स्वाभाविक प्रक्रिया आहे, सतत प्रक्रिया आहे। काही सोडून गेले असतील, काही नवीन या भागात राहायला आले असतील, काही या 6 महिन्यात 18 वर्षाच्या त्यांची वय झाली असेल आणि ते पात्र झालेले आहेत मतदान करण्यासाठी, त्यांनी त्यांच्या संविधानिक हक्क व्यवस्थित बजावावा यासाठी त्यांना त्यांच्या निवडणूक संबंधित नोंदणीच्या त्यांच्याकडून फॉर्म घेऊन नोंदणी करून घेऊन त्यांना पात्रतेच्या आम्ही त्यांना चिन्ह देणार आहे, त्यांना ओळखपत्र देणार आहे, त्यांच्या नाव मतदार यादीत समावेश करणार आहे। आम्ही एक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करतोय। आज 5 तारीख आहे, 9 जूनला आम्ही सोमवारी करू। त्याच्यानंतर पुढील 3 आठवडे 9 जून ते 30 जून सोमवार ते सोमवारच आहे दावे व हरकती स्वीकार करण्याचा कार्यक्रम आहे। ते ऑनलाईन पण आम्ही दावे हरकती स्वीकार करतो, ऑफलाईन पण कार्यालयामध्ये येऊ, एसडीओ ऑफिस, वेगवेगळे एसडीओ ऑफिस, मतदार हेल्प डेस्क याच्यासाठी कार्यान्वित होणार आहे। मोठी मोहीम घेतली आणि खूप मोठा प्रतिसाद मिळाला। जिल्ह्यात खूप नोंद झाली। 36 आम्ही 1 लाखचा टप्पा क्रॉस केला, आकडा गाठला होता विशेष मोहीममध्ये ऍड करण्याची। असं विशेष मोहीम यावेळी पण 3दा घेणार आहे। 4 दिवस आहे, 3च नाही आहे, 4 दिवस आहे। 21 जून, 22 जून, 28, 29 जून त्यावेळी आपल्याला कसे बीएलओ बूथवर सक्रिय दिसतील। आम्ही पण फिरू, ते जाऊन बघू बूथवर काय म्हणतात आमचे सर्व मतदार बंधू, मीडियाचे कोणी राहणार नाही, त्यांच्या नाव नोंदणी सर्वांची होणार यासाठी आम्ही फार त्यावेळी तत्परतेने कार्यक्रम हाती घेतलेला आहे। नंतर आम्ही दावे हरकती निकाली काढू आमच्या एसडीओ ऑफिसला 15 जुलै 2014 पर्यंत। डाटाबेस अद्ययावतीकरण 6 दिवसात करू, म्हणजे 15 जुलै ते 25 जुलैपर्यंत हे करू आणि अंतिम प्रसिद्धी आम्ही 31 जुलैला
ज्याला मी डिलीट करणार तर मी प्रयत्न करणार की तसेच वर्तमानपत्राच्या माध्यमातून सीडीच्या माध्यमातून राजकीय पक्षांना सर्वांचे हातात देणार. आमची विनंती तीच जाईल की आपल्या मार्फत उद्याच्या प्रिंट मीडियामध्ये किंवा जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यावर येतात शहराची बातमी, ही गोष्ट प्रकर्षाने जर आली तरी आपण आम्ही दिलेली सीडी नक्की आहे का खात्री करावा कार्यकर्त्यांनी राजकीय करायचं. म्हणजे त्यांना पण क्रॉस चेक करण्यासाठी ते आवश्यक असते की त्यांच्या कुठल्या भागाचा मतदार राहून गेलेला आहे. माजी खासदार दत्ता मेघे व त्यांचे पुत्र सागर मेघे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दत्ता मेघे हे काँग्रेसचे खासदार राहिले आहेत, तर सागर मेघेंनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत वर्धेतून आपलं भाग्य आजमावलंय, मात्र त्यांचा पराभव झाला. आता पिता पुत्र माजी खासदार दत्ता मेघे व सागर मेघे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दोन 2014 मधील गारपीटग्रस्तांचं सर्वेक्षण करून या सर्वेक्षणात हस्तक्षेप करणाऱ्या सरपंच, पटवारी व कोतवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रोशन ठाकरे व अन्यायग्रस्त जुनूना वासियांनी केली आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. खऱ्या लाभार्थ्यांना डावलून खोट्या लाभार्थ्यांना पैसा दिला जातोय असा आरोप जुनूना वासियांचा आहे. नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदारांनीही तक्रारीची दखल न घेतल्याने गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 7 दिवसात कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. विलासराव ठाकरे आणि समस्त गट ग्रामपंचायत जुनूना तालुका नांदगाव खंडेश्वर येथील आम्ही सर्व शेतकरी यांनी पटवारी व कोतवाल आणि सरपंच याचा हेतू पुरस्कर 2014च्या गारपीट सर्व्हेमध्ये केलेला गैरव्यवहाराबाबत जिल्हाधिकारी साहेब श्री राहुल रंजन महिवाल यांना निवेदन देण्याकरिता आलो होतो. संबंधित तक्रारीची आम्ही तहसीलदार आणि एसडीओ यांना निवेदन देऊन सुद्धा कारवाई झाली नाही. त्याच्यामुळं आम्ही त्या कारवाईच्या यावर मागणीसाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन सादर केलं. 2014 गारपिटीचा जो सर्वे झालेला आहे त्या सर्वेमध्ये ज्याच्या शेतामध्ये संत्र्याची झाडं नाही त्यांच्या नावे जास्तीचे धनादेश संत्रा झाडाचे म्हणजे फलोत्पादनाची निधी काढलेला आढळतो यादीनुसार. आणि ते ज्यांच्या शेतामध्ये हरभरे वगैरे गहू किंवा असे पिकं नव्हते अशांचे सुद्धा नावं त्या यादीमध्ये आढळते आणि तेही जास्त पैशांमध्ये. पण ह्या आपल्या ज्या लोकांचं खरोखर नुकसान झालेलं आहे, जो शेतकरी वर्ग खरोखर ज्यांना मदत मिळायची होती त्यांना मदत मिळाली नाही. हे हेतू पुरस्कर पटवारी, तहसीलदार आणि सरपंच यांच्या पैसे घेऊ धोरणामुळे झालेलं कारस्थान असल्यामुळे शेतकरी खूप संतप्त झालेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी वाराणसीची सीट सोडणारे मुरली मनोहर जोशी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल नियुक्त केल्या जाण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुरली मनोहर जोशी, विजयकुमार मल्होत्रा, जसवंत सिंह यांच्यासह काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश घेण्याची तयारी करून असलेले वर्धेचे दत्ता मेघे विभिन्न राज्यांचे राज्यपाल या नेत्यांना व वरिष्ठ पदावर नियुक्त करण्याबाबतच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. लवकरच स्थिती स्पष्ट होईल. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जयदीप डान्स स्टुडिओच्या वतीने 8 जूनला विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने 5 जूनला सायंकाळी 6 वाजता गाडगेनगर पूनम स्टुडिओ समोर व 5 जूनला सायंकाळी 6:15 वाजता ई ऑर्बिट समोर रोड शो करण्यात आला.
सेफ ड्रायव्हिंग हा रोड शोचा विषय होता। हेल्मेट वापरा, मोबाईलवर बोलत गाडी चालवू नका आदी संदेश या रोड शो मधून देण्यात आले। सांस्कृतिक भवनमधील कार्यक्रमापूर्वी 3 दिवस ग्रँड मैफिल येथे कार्यशाळा घेण्यात येते आहे। 8 जून रोजी सकाळी 10 ते 4 सेमीफायनल व सायंकाळी 6 ते 10 फायनल असं या स्पर्धेचं रूप आहे। पॉलिक व सीटर हे दोघं परीक्षकाची भूमिका निभावणार आहेत, तर अमोल शिंदे अँकरिंग करणार आहेत। नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती येथील स्पर्धक सहभागी असून वयोगटानुसार 20,000, 15,000, 10,000 असे नगदी बक्षीस स्पर्धेतील विजेत्यांना मिळणार आहे। मी विद्युत इंगोले आणि आमची टीम JDSची जयदीप डान्स स्टुडिओची आम्ही इथे फ्लॅश मॉब सादर केला आहे लोकांसमोर। तो आमचा सांगायचा उद्देश म्हणजे रोड सेफ्टी हे टॉपिक होतं, ज्याच्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की वेअर हेल्मेट, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि सीट बेल्ट लावून ड्राईव्ह करा। आणि लहान मुलांनी हे त्यांच्या नृत्याद्वारे सादर केलं आहे लोकांपुढे। तर आम्ही अपेक्षा करतो की लोकांना आमचा संदेश कळला असेल। आणि त्याचप्रमाणे 8 जूनला आमचं सांस्कृतिक भवन इथे मेगा डान्स कॉम्पिटिशन आहे, जिथे विदर्भातून लोक आलेत आहेत। तर सकाळपासनं म्हणजे 9 वाजतापासून तर रात्री 10 पर्यंत ही कॉम्पिटिशन घेण्यात आली आहे। तर लोकांनी प्रोत्साहित करून आता नजर टाकू ग्रामीण पोलीस ठाणेनिहाय गुन्ह्यांवर। अपघातात 4 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी, झायलो आदळली उभ्या ट्रकवर। ऑटो उलटून 2 प्रवासी जखमी, वरुड राजुरा दरम्यान झाला अपघात। शहर स्वच्छतेचे मनपा आयुक्तांचे आदेश, स्वच्छता निरीक्षक ठेकेदारांना नोटीस जारी। आणि पहिल्याच दिवशी गणवेश पाठ्यपुस्तक वितरित, मनपा शाळांमधील 12,000 विद्यार्थ्यांना होणार वाटप। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज। नमस्कार।